बाप रे बाप, देखो गाईज मित्रांनो, खेकडी बघा कशा उडतायत नुसत्या इकडून तिकडं तिकडून इकडं. हे गेली आतमध्ये. इतने टब भर खेकडी आहेत मित्रांनो. आज आपल्याकडे टब भरून आणले एवढे. ये देखो गाईज, पिशवी भर चुकी है. लेकिन ये रास्ता देखो फटी पड़ी है. वो गांव देखो कितना दूर रहेगा हमारा गांव देखो. और हम देखो किधर आ गए जंगल में. अभी मेरे मतलब हिंदी इंग्लिश सब मिक्स होने वाली है. बिकॉज वी आर इन द टोटली देयर इज सो मेनी ग्रास. एवरीवेयर इज grass and grass is very tall at our shoulder level. यहाँ पे खेकड़ी कहाँ मिलेगी वो जानने के लिए बने रहिए ब्लॉग में. भाई 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 आईच्या गावात पण बैटरी के ओ भाई बिल से निकलेगी अभी. देखना भाई. आली 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 आली. ओ भाई साहब देखो देखो इसको कैसा निकाला. भाई 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 जाऊ नको भाई. मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आपला पोचलो मी आता गावाला आणि आपल्या काकांचा ट्रॅक्टर आहे इकडे. तो रिपेअर झालेला आहे. इकडे बघा तुम्हाला दाखवतो. इकडे रिपेअरिंगला टाकला होता काल. क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट त्याची गेली होती. ती रिपेअर वगैरे करून झालेली आहे. आपण आता ट्रॅक्टर घेऊन मळ्यात चाललो आहे आणि मी आत्ताच जस्ट पोचलो आहे. आम्हाला ट्रॅक्टर बाहेर काढायची. ही गाडी कोणाची तरी मध्ये थांबलेली आहे. आत्ताच मी आलो. आपल्याला रात्री खेकडी पकडायला जायचे भाई. तर हा ट्रॅक्टर घेऊन आपण पहिले जाऊ मळ्यामध्ये आपल्या आणि तिकडे गेल्यावर भेटतो तुम्हाला मी. चला बाहेर काढलाय ट्रॅक्टर. आता बाहेर काढतोय हळूहळू. आला बाहेर आला. आता इथून आपण घेऊन जाऊ ट्रॅक्टरला आपल्या. भाई प्रेशर प्लेट क्लच प्लेट लेके जा रहे हम लोग अभी. सूरज बसलाय. आता ट्रॅक्टर चालू करतोय. मी पण बसतो आता ट्रॅक्टरवर. चलो भाई. मित्रांनो, आपलं हे गावातून चाललोय आपण आणि आपल्याला समोरच्या डोंगरावर जायचं. तुम्हाला दाखवतो. ती छोटीशी खान दिसते का डोंगरामध्ये तुम्हाला. तिथे तिथपर्यंत जायचं आपल्याला. और भाई आ गए अभी इधर से हमारा मला चालू होता है दोस्तों. और ये शेळ्या वळायला चाललाय पोरगा आपला. थोडं डोंगरावर चालला. और लाजतोय तो कॅमेरा मध्ये आपल्या बघायला. त्याच्यामुळे काय बोलला नाही पोरगा. डोंगरावरती आपला ट्रॅक्टर चढवायला घेतलाय. आता इकडे बघू शकता तुम्ही अवस्था कशी झालेली आहे. सूरजला तर काय वाटत नाही. तो सीटावर बसलाय. मी इकडं पत्र्यावर बसलोय. त्याच्यामुळे जरा लागतंय खालून. सनसेट बघा किती मस्त. इकडे बघा पूर्ण फुलं लावलेली आहेत. झेंडूची फुलं. ट्रॅक्टरवरती कसं सस्पेन्शन थोडं कमी आहे. त्याच्यामुळे जास्त हलतोय मोबाईल. आणि आपल्याला त्या डोंगरांमध्ये जायचे. ते डोंगर दिसतात ना समोर. त्या डोंगरांच्या त्या पलीकडे जायचे आपल्याला खेकडे पकडायला. तिकडे आपली आत्या राहते. नारळाला नारळ बघा किती लागलेत. एकदम भरलेत नारळ आहे बघा. आणि फायनली आपण घरी बसलोय. इकडे दादू आहे, इकडे पप्पा आहेत. चला आलोय. आपलं हे घर आहे गावाकडचं. मी आता फ्रेश वगैरे झालो. आंघोळ वगैरे केली आणि समोरचे त्या डोंगरांच्या तिकडे जायचे आपल्याला. तिकडे आत्या राहते. आणि काल पाऊस बिऊस मस्त पडला होता. त्याच्यामुळे थोडंफार निघू शकतात खेकडी बाहेर. बघू आता जाऊन. लायटिंग बघा कशी लावली आपले. दिवाळीला लावतो आपण ही लायटिंग. हे आपली मम्मी आले दळण. मित्रांनो, आपण निघलोय आता. डायरेक्ट धोंडबारला जाऊन भेटतो तुम्हाला आता. मित्रांनो, घाटातून चढतोय आपण वरती. छोटासा घाट आहे. पण ते डोंगर दाखवले तुम्हाला मगाशी. त्या डोंगरांना क्रॉस करतोय आपण आता. पण आलोय आता धोंडबारला. आणि हे आपल्या आत्तीचं घर बांधण्याचं काम चालू आहे. तिकडं प्रवीण दादा आहे आणि आपले मामाजी इकडे आहेत. आणि सूरज, आपला मोठा भाऊ ईश्वर दादा आणि हा शुभम भांगरे. आणि आम्ही आता निघलोय. फुल स्वेटर बिटर टाकलाय आणि आता एकदम डोंगरात जायचे आम्हाला. बघूया आता किती खेकडी गाव असतात आपल्याला किती नाही. मगाशी 3-4 पकडलेत आम्ही. तर मला आहे ना जरा धावत जावं लागणार आहे. आमची बाकीची पूर्ण गँग मागं राहिली. पूर्ण गँग मागं राहिली. इकडं प्रवीण दादा आमचा. बापरे, पाण्याचा आवाज येतोय का मित्रांनो. खळखळ इकडून पाणी वाहतंय. काढली चल. चालूच ठेवली व्हिडिओ मी. भाई साहेब, तोंडात गेलाय माझ्या किडा. पण इकडे खेकडा बघा काय मोठा भेटलाय. ओ भाई साहब ओ भाई ले लो भाई इसको. गाइस देख रहे हो, खेकडा मिल गया. एकदम काला है. हे बघा मित्रांनो. दिस इज ओनली गावरान खेकडा आपला. हे बघा कसा पळतोय किती मोठा आहे बघा. अजून एक. ओ भाई हा कुठे
कुठे कुठे आबा इथं आबा इथं आबा आई गावात पाय आबा का मित्रांनो त्याला धरायच्या राहतात घेऊन सटकला होता इकडून पाया घालून. अरे पण ते लोक नाही ना आले इकडं. नाही तर हे बघा या बिळात गेला एक. फिर से शिकारी जंगल में शिकार करने के लिए निकले भाई साहब. आणि आजूबाजूला जर तुम्ही बघाल ना आम्ही मागं बघू शकत नाही मित्रांनो. मागं आता इकडे मागं जर बघितलं ना इकडे बघा पुरा डार्क आहे पुरा डार्कनेस आहे. पण भाई हे रिअल मॅन वर्सेस वाईल्ड चालू आहे आमचा रिअल. ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ डायरेक्ट हात घातलाय ना भाऊ. कुठं गेली कुठं गेली मित्रांनो. इथं पूर्ण घुसघुशीत आहे माझी खालची जागा पायाच्या खालची. कुठे बॅटरी ओके ओके बॅटरी पकडायची होती. भाई साहब गजब चल रहा है भाई इधर. टाकली हाताला गेली. अरे यार मिस झाले मित्रांनो ही. कारण त्याच्या एका हातात एक खेकड आहे ऑलरेडी त्याच्यामुळे पटकन त्याला मूवमेंट नहीं करता है तो त्यांना घेऊन येऊ सर. एक जन फिर पाइज जोड़ीला. सामने देखो पूरा अंधेरा है वो 2 लाइट इधर ही 1-2 घर है क्योंकि बहुत घना जंगल है यहाँ पे. तो अभी गाइस उन लोगों को हम देखने जा रहे हैं क्योंकि हमको 2 जनों में नहीं हो पाएगा. देखो खेकड़ी तो पोते में डालनी पड़ेगी ना इसके लिए और एक बंदा चाहिए. आणि ते बॅटरी आले आपल्या हरवलेली गँग भेटली आपल्याला परत. 3 खेकडी तर ऑलरेडी घरात पकडून ठेवलेले आहेत. अशा भरपूर भेटतील आपल्याला. आता आपण पूर्ण जंगलात फिरणार आहे. हे भाई तुम्ही जोडीला राहा रे पटापट पिशव्यांमध्ये टाकायला. 2 खेकडी मिस झाल्या आपल्या माहिती आहे. मग कसं काय म्हणजे काय सांगू तुला आता. हे बघा पिशवीवाले गँग मागं राहिलेले. आम्ही एकदम पुढं आलतो पटापट. चलो भाई साहब ये देखो फुल टोपी वीपी पहन के आ रहे. देखते भाई अभी सन्नाटा कायम रहेगा. वरून चला मी वरून येतो. चलो भाई तू ये खाली मी खाली हो ना. अरे सॉरी कैमरामैन इज ऑलवेज कैमरामैन इज नेवर डाई. चलो देखते अभी मेरे को ऐसा नीचे भी बैटरी दिखाना पड़ रहा है और फोकस थोबड़े पे भी करना पड़ रहा है मेरे. ये देखो छोटा क्रैब दिखा रहा हूँ आपको. ये देखो इस ऐसे बच्चों को छोड़ दे रहे हैं हम क्योंकि अगले साल असे आपल्याला परत भेटणार ते मोठे झाल्यावर. आता मोठेच घेऊ आपण. आणि हा आमचा प्रवीण दादा फुल टू गैंगस्टर. मतलब ऐसे मैदान पे वो गैंगस्टर रहता है. हाथ घुपसा के निकलता है खेकड़ी. लेकिन चलो अभी देखते हैं अगला शिकार हमें कब मिलता है. भाई इधर कभी भी जुगाड़ लग सकता है हाथ में इसलिए मेरे को भी कैमरा ऑन करके रखना पड़ रहा है दोस्तों. लेकिन देखो पूरे भात के वावर से घूम रहे हैं हम लोग. अभी इधर देखो इस साइड में कुछ नहीं दिख रहा है अभी तक. पण जेवढं दिसतंय तेवढं आम्ही कवर करतोय. ए भाई कुठं देखला भाई देखा क्रेजी लेवल क्रेजी. भेटली मित्रांनो भेटली. ये देखो ना भाई साहब कितना गजब का लौंडा मिल गया है हमको. भाई तिकडे बघितलं का कसा साप उडावला होता भाई खतरनाक. शेपटीला पकडून साप डायरेक्ट वरती गेला. माझी तर फाटून गेली ते पूर्ण. ती गँग बघा तिकडे बॅटरी आपल्या ते जिथं येत नाही तिथं साप उलटा वर फेकलाय. त्यांना मी सांगितलं नाही तर भाई खराब ते पुढे आलेच नसते इथपर्यंत. खतरनाक होता साप. हाँ बेकार गेम झाला सा. गाइस फाइनली हमारी पूरी टीम आ चुकी है यहाँ पे. देखो इनको खाली पकड़ने के लिए लाए पिशवी पकड़ने के लिए लाए. आता हे बघा तोडलाय नांगा आपला तोडलाय आणि टाकतोय पिशवीत आपण आता. म्हणजे कसं एकमेकांना त्यांनी फोडलं नाही पाहिजे त्यांना. आताशी 2च झाल्यात मित्रांनो. 3 घरात पडल्यात. कारण सीझन तुम्हाला सांगितलं मी हा सीझन खेकडी पकडायचा नाही तरी पण आम्ही आलोय. पण त्या सीझनमध्ये काय काय आता कांड झाले ते तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. काय चाललं काय झालं काय नाही ते. आता पुढच्या प्रवासाला लागलोय आपण मित्रांनो. पण तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असेल तर भाई खचाखच लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका. बाकी काय माहीत नाही आपल्याला. ये देखो भाई साहब कैसे जा रहे कोपरे से. ऐसे कोपरे में ही ना खेकड़ा रहता है और वो बिल से बाहर ज़्यादा नहीं आता क्योंकि बारिश नहीं गिर रहा है ना अभी तक इसके लिए. पीछे चलो हंटर सेज नोबडी नो नथिंग इज देयर सो दैट्स वाई वी आर गोइंग बैक एंड लेट्स गो. देखते भाई साहब. यार दोस्तों ये देखो स्पार्क की चप्पल इसलिए अभी तक टिके है. वो ऐसा खोल जाता है ना ज़मीन में त्याच्यामुळे जरा गड़बड़ होती है. हंटर भाई किधर गए. हंटर भाई वो रहा हमारा हंटर. चलो भागो जल्दी भागो. देखते भाई
मैन वर्सेस वाइल्ड होना चाहिए। अभी भागना पड़ेगा भाई, हमारा हंटर भाई आगे गया है, तो चलो देखते। वरती चाललोय। रास्ता जरा मुश्किल नाही तर जास्तच मुश्किल आहे, पण तो भाऊ या टोकदार दगडादुगडांवरून पाण्यातून बिना चपलीचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, गवत बघा किती वाढलंय भाई साहेब, गवत किती वाढले ते बघू शकता तुम्ही. विषय फक्त एवढाच झाला पाहिजे इथं. हळूहळू. हे बाबू विहीर आहे समोर. अरे भाईच्या गावात पाय विहीर आहे, इथं विहीर आहे भाई. संभल के जाना पड़ेगा मेरे को. तो मी तर कॅमेऱ्यात बघतच नाही मित्रांनो. ये देखो गाइस, कुआं है पूरा नीचे, आपको नहीं दिख रहा क्योंकि वो रात में पूरा ब्लैक पानी. ये देखो कुआं आहे नीचे. विहिरीच्या कडेला पण असतात ना, वर आलेल्या असतात खेकडी. अशा प्रकारे बघायला लागतात. हे बघा. और मैं तो भाई कैमरे में देख ही नहीं रहा हूँ क्योंकि नीचे रास्ता देख रहा हूँ मैं. कैमरे में अगर मैंने देखा तो गेम 25 हो जाएगा. अभी वो बंदा ऐसा गोल गोल घूम के आएगा, खेकड़ है कि नहीं वो देख के. देखते ही यहाँ पे हमको खेकड़ा मिल रहा है कि नहीं. हे बघा, असं खेकडा शोधायला लागतात. पूर्ण विहिरीच्या कडे कपाऱ्यात जाऊन फाटणार मित्रांनो, तुमची फाटणार. इकडे शपथ सांगतो फाटणार. मी त्याच्यामुळे इथपर्यंत उभा आहे, नाही तर माझी पण फाटली असती एवढ्यात. म्हणजे फाटलीच आहे असं समजा थोडीफार, पण तो जोडीला आहे त्याच्यामुळं थोडाफार आधार आहे. चला मित्रांनो, इथे आपल्या हात काय लागलेलं नाही आहे. वरती जाऊया आपण आता. आला का? आलो दादा. हां चला. भाई साहब, खेकड़ी ने देखो कितना बड़ा डिग करके रखा है इधर. लेकिन खेकडा आहे का आतमध्ये ते बघू दे आम्हाला आता. इतका मोठा उकरलाय म्हणजे ह्याच्यात नक्कीच आहे. लय मोठी असं. हां निभार आहे ना, लय निभार आहे. गज आणू घुसवायचा गज. नाही खायचा. डिग काढलाय. लय खाली गेली ती. लय खाली गेली. एवढा मोठा ढीग केलाय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. अशा पण गोष्टी असतात इकडे. हे बघा ढीग बघा किती मोठा आहे. पोत आहे का नाही कोणाला? खरं विचारतोय, पोत आहे ना कोणाला? नाही, कोणालाच नाही का पण. पोता नाही येत भाऊ. पोता येते पण काढता येत नाही, म्हणून तर सांगतोय नाही येत. उडी मारू रे पुढे विहिरीत कोणालाच येत नाही. हे इथं चालायला येत नाही आणलं तर पोता काय येईल आणि काढता काय येईल एवढ्या अंधारात. वरती सगळे बगळे लटकले, ते बघा कसे उडत आहेत. तुम्हाला दिसत नसतील. हे बघा बगळे, हे बघा कसे उडतात. हे बघा. अरे बापरे, बगळ्यांची झोप मोडली. चलो भाई आईच्या गावात पाहिजे. बैटरी के ओ भाई, बिल से निकलेगी अभी देखना भाई. वो पिछली वाली छूट गई थी हमारी, लेकिन ये वाली नहीं छूटनी चाहिए. निगो दे रे भाई, निगू दे ही. आई शपथ. ये देखो गाइस, ये देखो नांगा तोड के फेके आहे. म्हणजे आतमध्ये खेकड लागले आपल्या हाताला. आणि हिचा नांगा बघा तुम्ही. हे बघा जिवंत हालतोय इकडे. हे बघा हालतोय. इकडून आता खेकड काढायचे आपल्याला. ही नाही गेली पाहिजे. ही येणार बाहेर. हिला पळायला निघली का? आली. ओ भाई साहब, देखो इसको कैसा निकाला. ए भाई जाऊ नको भाई, रुक जा भाई. ये देखो भाई कितना बड़ा है. ये देखो कितना बड़ा है भाई. चल डायरेक्ट पिशवी टाइमपास नाही, मोबाईलला चार्जिंग राहिली पाहिजे. ओ बाबा, निकाल दी गाइस, निकाल दी. डाल दिया अंदर. अभी तक तो 3 ही जम गया है हमारा. ये चला पुढे जाऊ. ऐसा खेकड़ जब लगता है ना भाई, मज़ा आता है. अभी देखो ये पूरा ओहळ ऊपर से वाह के आ रहा है. आणि काय सांगू तुम्हाला आता, त्या समोर जाम मोठा डोंगर आहे तिकडं. तो डोंगर पार करायचे, तिथेच आईपर्यंत खेकडी अशा वर तरण करणार आहेत. त्या आपण अशा अलगत उचलून टाकणार पिशवीत. पण आता सध्या अजून टाईम नाही झालेला आहे, त्याच्यामुळे हात घुसून काढतोय आम्ही. हा इकडे ब्रिज बघा कसा बनवलाय, एकदम तारेने बनवलाय. ब्रिज से जाएंगे भाई. चला ब्रिज से जाएंगे. हे बघा आपला ब्रिज. अरे बापरे, ये भाई
आराम से। ये देखो देखो कैसा हिल रहा है ब्रिज। हमारा बंदा भी हिल रहा है, हमारा ब्रिज भी हिल रहा है, और नीचे पूरा का पूरा पानी है भाई साहब। ये हालू हालू नको, माझ्या एका हातात मोबाईल थांब रे थांब, मोबाईल खिशात ठेव दे भाई। भाई राम 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 हो गया है हमारा। ये हलवू नको ना, ये गाईज ये हिला रहे है, पण विषय गंभीर करणार आपण पण भाई, सोडणार आहे का? हे बघा कसं चालणार आपण पण, खतरनाक चालणार आहे बघा असं। इथे शिडी नहीं, इथे शिडी नहीं, पाय आराम में टाका भाई। एडवेंचर फुल भरा हुआ ब्लॉग हो रहा है हमारा आज का। हे बघा हे कसे ब्रिज वरून येत आहेत हळूहळू। भाई हे बघा मित्रांनो, हात घुसून खेकडे काढल्यात आपण, आणि विषय एकदम गंभीर झालाय, थोडा थोडा लागलेला आहे हाताला। एवढा पाणी हालत आहे म्हणजे इड मास आहे या गाई, इथं पाणी हालते थोडं थोडं, खाली मासा आहे, झोपलाय तो, पण आता कसं सांगू तुम्हाला, झोपलाय तर झोपू द्या त्याला। अरे भाई कडा विषय हार्ड करून टाकलाय मित्रांनो। 5 झाल्या वाटतं ना, कसा 5 झाल्या मित्रांनो, 5 तरी लागल्यात मित्रांनो। मेहनत फळाला आलेली आपली। मेन डोंगरात जायचं राहिलंय, जिकडे खेकडी तरंगतात पाण्यात, त्या आरलगत पकडायच्यात। बघू म्हणून मी जरा बॅटरी सेव्ह करतोय, त्यांनी पकडल्यावरच कॅमेरा ऑन करते आता सध्या, नाही तर मागासपासून तुम्ही बघितलं असेल आपला डायरेक्ट मॅन वर्सेस वाईल्ड झाला होता। मोठ्या डोंगरात चाललोय बघा, बॅटरी लावतोय समोर, आणि भाई तिकडं गेल्यावर कांड होणार आहे आता। कांड म्हणजे कसा, मोठ्या मोठ्या खेकडी लागतील, बघू आपल्या नशिबात किती लागतात आता। चला गजवीज घेतलाय भाई, काय सीन असला तर डायरेक्ट त्या गजानी काम 25 करता येईल आपल्याला। पण बाबू हे बघा, इकडे बघा, हे बघा, मार बॅटरी वर। ये बाबू रास्ता बघा मित्रांनो, हालांकि का रास्ता है लेकिन भाई साहब फट रही है, मेरी फुल तो फट रही है मित्रांनो। ते समोरचं गाव दिसतंय ना तुम्हाला, लाईटी चमकतात, तिकडून आम्ही आलोय, पार या डोंगरावरती आलोय, आणि बेकार रात्र झाली आता। हे बघा हे असं हे वरती डोंगर, इकडं काजवा का दिसतं का? काजवा चमकतोय बघा, उडतोय काजवा आहे का काय, तिकडे वर जायचे आपल्याला। चला ए उठा पोरा, ए बसू नका, चला। नाही तर मग काय लय खेळ गमत होईल का? या बा गावताड केवढा ते पाहून घ्या। बघा रे बघा, गावात बघा केवढा आहे। आता एकदम जोडीला राहायचे, एकदम माग राहा का? चिटकून राहा भाई, चिटकून राहा। विषय कसा आहे, मोठा गवत आहे त्याच्यामुळं मोठी वस्तू लपली असेल गवतात, बाकी काय नाही, समजून जा मित्रांनो। मी नाव नाही घेत आता, नाव नको। नाही नाव नाही घेत, कसले नाव नाही घेत मित्रांनो, शपथ सांगतोय, शपथ पूर्ण फाटायला लागले, एकदम फाटायला लागले माझी। काय बोलू आता तुम्हाला, चाललोय कुठं काही समजत नाही, पण हा ब्लॉग बघून सगळ्यांची फाटणार आहे, मग ते घरातले असो बाहेरचे असो। परत आम्हाला रिटर्न इकडे पाठवतील का नाही कधी सांगता येत नाही, पण हा लाईफचा लास्ट अँड शेवटचा ॲडव्हेंचरस ब्लॉग आहे आमच्या। कारण हे काय मॅन वर्सेस वाईल्ड नाही, मॅन वर्सेस वाईल्डला पण टीम असते, इकडं घंट्याची कसली टीम नाही, काय नाही, 5 भाऊ चालू आहे एकत्र फक्त, बस भाई। विषय गंभीर आहे, तुम्ही मागं बघू शकता, आपले अर्धे मागं भाऊ आहे इकडे। चला भाई, रिटर्न तो नहीं हो सकते अभी, देखो डू और डाय का सिच्युएशन आहे भाई। मला तर एवढं नक्की समजलंय, मी ब्लॉगसाठी कुठेही घुसू शकतो। डबल बॅटरी लावली आता, डबल बॅटरी भाई। मतलब खेकड़ी पकड़ने निकले या नाइट में जंगल सफारी करने निकले, कुछ भी समझ में नहीं आ रहा है दोस्तों। अच्छा गावात पाय, हळू भाई, रास्ता बराबर है का भाई? कॉपीराइट आएगा तो भी चलेगा, लेकिन ये रास्ता देखो, कॉपीराइट की कोई बात नहीं है दोस्तों, लेकिन ये रास्ता देखो, फटी पड़ी है। वो गांव देखो कितना दूर रहेगा हमारा गांव देखो, और हम देखो किधर आ गए जंगल में। इधर पत्थर है दोस्तों, आराम से आना। पीछे वाले दोस्त हमारे आराम से आओ भाई साहब। लिटरली गाइस अभी मेरे मतलब हिंदी इंग्लिश सब मिक्स होने वाली है, बिकॉज वी आर इन द टोटली देयर इज सो मेनी ग्रास, एवरीवेयर इज ग्रास, and grass is very tall at our shoulder level grass है दोस्तों। क्या बताओ भाई, यहाँ पे खेकड़ी कहाँ मिलेगी वो जानने के लिए बने रहिए ब्लॉग में, और ज़्यादा से ज़्यादा लोगों को शेयर करिए हमारा ये ब्लॉग, क्योंकि भाई समझ जाओ, मैं ब्लॉग के एंड में ही बताऊंगा, अभी ऐसी चीज बातें इधर नहीं कर सकते हम। और ये जो दिवाली का सीज़न है, तो इस सीज़न में
ज्यादा से ज्यादा ग्रास ऊपर निकल के आता है। बंदे लोग यहाँ पे आगे बढ़ रही है, चलो आगे चल। बंदे लोग यहाँ पे आरड़ रहे हैं जोर जोर से। इसका मतलब आप लोग नहीं समझोगे, मैं समझ गया इसका मतलब क्या है, लेकिन आपको वो समझने में टाइम लगेगा दोस्तों। चलो इधर इकडून यायला लावलंय दादानी, मी इकडून येतोय आणि लिटरली भाई अंगाला काटा आलाय माझ्या, शपथ। आपण ते दाखवू शकत नाही मी काटा कसा उठलाय अंगावर माझ्या, पण भाई जंगल देखो, जंगल इतना गजब का जंगल है ना भाई साहब, बहुत ही गजब का जंगल। बोलत रहा रे दाद्या बोलत राह रे। आणि ये दाद्या आहे ना, हा भाई दाद्या सळे तयार ठेव, बोलत राहा, कारण भाई लिटरली बोल रहा हूँ, इधर आजू बाजू में देखो जंगल ही जंगल। पांढरी लागली है वो, पांढरी, हे बघा पांढरी है, हिला नहीं पकड़ता अपन। भाई फाइनली मैदान में पहुंच चुके हैं हम। ये देखो समझ जाओ, भगवान बिगवान के गाने चल रहे हैं। वो कॉपीराइट आएगा वीडियो में तो भी चलेगा भेंडी, लेकिन पीछे गाने भी चलेंगे और वीडियो भी चलेगा। अभी आराम से उतरेंगे हम, आराम से भाई, कोई टेंशन नहीं, आप टेंशन मत लो। हमारे पैर में स्पार्क का चप्पल है, लेकिन मेरे को इतना पता चल गया आज मैं ब्लॉग के लिए मैं किधर तक जा सकता हूँ। एक यूट्यूब का ब्लॉग बनाने के लिए भाई, उस पर व्यूज़ आए या ना आए बाहर में जाए, लेकिन भाई उसको अपलोड करके रखने में भाई जो गजब का मज़ा है। बैटरी खाली कर, बैटरी खाली कर, बैटरी खाली कर। सामने दिख रहा है उधर हमारा गांव कितना दूर रहा है, उधर से हम निकले थे और अभी बहुत टाइम हो चुका है, लगभग 1.5 या 2 घंटे हमने वॉकिंग की है। उसके बाद मैं अभी वीडियो स्टार्ट किया हूँ। और भाई मराठी ब्लॉगिंग आहे आपली, पण मध्येच हिंदी निघते आता, काय सांगू तुम्हाला, सिच्युएशन माझी एवढी हार्ड झालेली आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही मी पाय कुठून कसा टाकू राहिलोय, आणि सूरज मागून कंटिन्यू आवाज देतोय। हा आवाज देण्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार जेव्हा उजेड पडेल तेव्हा। भाई 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 समझ में नहीं आ रहा क्या चल रहा है पीछे। ये बंदे लोग पीछे से आड़ रहे और ये एक बंदा है हमारा, वो डर के मारे बेकाबिज हो गया। मतलब डरा नहीं है, वो शेर है, लेकिन वो देखो। चला लाइट बंद कर, लाइट बंद कर। पुढे बॅटरी मार, इकडे बॅटरी मार रे। हा का इकडे समोर बाय, दिसला का? इकडे माग मागे ना, दिसला 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 मागे आहे ना, मोठा दादा आहे। हे काय बॅटरी मारून दिली मी, हे मागे मागे बसलाय 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 इकडे या, बसलाय हा बघ, हा काय समोर 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 बाय। या इकडे इकडे, इकडून दाखव तुला, इकडून दाखव, इकडे इकडे खरंच आहे। हा इथून बघ, हा हे बघ चमकते बघ ना, येत नाही इकडे, येत नाही। दुसरी बॅटरी घे ना, थांब थांब ना, जाईन तू थांब, दाम ना 1 मिनिट, दाम ना 1 मिनिट, राहते आटली मावाल्या। चला चल। अरे उडल्या लार आपा इकडं गाडे काय सांगितलं काय नाही। ए गाडी रे, रे दाखव मला त्या टीव्हीवर जाऊन गेली तो दगड आहे आणि तो चमकत आहे, तुम्ही म्हणताय आहे काय? ये इकडे इकडे इकडे, आता तर लय जवळ आहे, पहा बरं। आहे आहे काय काय बोलतील आणि काय नाही, एवढं बॅटरीचा नाही तो राहील। अजून चमकत आहे तेव्हा, त्या अजून चमकत आहे। हा रे हा चमकते, अजूनही चमकते, चल अजूनही चमकते, ते नाहीये तेव्हा अजून तेव्हा त्या दिसला का? दिसला दिसला दिसतंय। काय तुम्ही आता काय, अरे पण गवत आहे त्याच्यामुळे आपल्याला आणि आपल्याला हा त्या गवतामुळे काय होऊन मामा जाणार काय म्हणत होते गावतामुळं, तुम्हाला मानणार नाही, नाही। हा आपण ऐकायला तयार नाही म्हणून म्हणतो ना आम्हाला की मग आम्हाला काय घे, मग आम्हाला जर उमदला पाहिजे ना, मीच रस्ता दाखवणार आणि मीच घेऊन जाणार। हा
तेव्हा काय मामा मी कुठं तर मामा कुठं होते आणि तू सांगतो तर मामाला काय एवढा ये नाही नाही मामाला चालता पण आला नसता ना भाई. मग आणि पुढं मामाचं हे करतो. नाही नाही भाऊ मामा आताच किती वयस्कर झालाय फार. अरे तो विषय नाही आता आहे ना त्यांना नाही चालू नाही चालवत पण नाही दोस्त आहे मित्रांनो. जातात ना हा तेच कसे कसे जातात तेच त्यांना माहिती माली बॅटरी आहे ना. बरं मित्रांनो समजून जा आम्ही कुठून आलोय. एकदम खतरनाक गवत होते, रस्ता काय उमजत नव्हता आणि आबीला आहे का हा आबी पुढं नाही नाही येडा आहे का आबीला? आबीला मी स्वतः नसता आणला. त्याला आबी तर मित्रांनो मगासपासून मी तुम्हाला जे बोललो की तिकट ना त्या डोंगरातून इकडे खाली घर दिसत आपण आम्ही लय वरती आलोय आणि त्या झाडा झुडपातून आम्ही येताना असं मध्ये ओरडत बिरडत होतो ते दाखवलं तुम्हाला. तर ते एकदम आम्ही एकदम म्हणजे डीप मध्ये गेलतो, एकदम डीप. तिकडे जायला नव्हतं पाहिजे खरं तर, ते आमचं लय मोठा चूक झाली. पण त्याच्यातून आम्ही वर आलोय आज. काय माहिती नाही कसं काय आलो. एकदम रस्ता हरवलेलो आम्ही, 1.5 तास आम्ही हरवलेलो त्या डोंगरामध्ये. त्या डोंगरावरून ओहळ येतो खाली वाहत, त्या ओहळातून यायचं होता. तिथे लय मोठ्या मोठ्या काळ्या चिंबोऱ्या असतात त्या बघण्यासाठी. पण आमची चुकी अशी झाली, लय मोठी चुकी झाली. कारण का आता गवत जास्त असे उंच उंच वाढलेत, त्याच्यामुळे ते समजलं नाही काय आम्हाला. आणि आम्ही इतका हरवलो होतो का मी डायरेक्ट मोबाईलच बंद केला. नंतर पूर्ण एवढा स्वेटरमधून घाम फुटला होता, काय सांगू तुम्हाला. आता ही सगळी गँग आपली थोडी थोडी चित्तरबित्तर झाली होती. कारण का जो मेन ड्रायव्हर होता आमचा, जो लीडर भेंडी, तो पण हादरला होता डायरेक्ट. अशा सिच्युएशन मध्ये होतं. म्हणजे तुम्ही समजून जा. लालच बुरी बाला है दोस्तों, लालच के पीछे मत जाओ. वो जंगल में गए लालच के पीछे, लेकिन इतना बड़ा उधर हादसा का बात ही नहीं है मतलब. चलो लेकिन इतना खांदे के लेवल का गवत था तो गेम हो गया था हमारा. आधी सब लोगों की आधी फट गई थी. और भाई ऐसा भी नहीं कि सभी भाई एक साथ आ गए आज. मित्रांनो वर्षों बाद 2 घंटे बाद एक खेकड़ मिला है अभी. चल लवकर 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 लवकर. ए बॅटरी पकड ना. दे दे. आली 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 आली. चावली दे बॅटरी. हो आईच्या गावात पा मित्रांनो खेकड बघा किती मोठी. निघत नाही बाहेर रे भाई. भाई नांगा बघ तिचा किती मोठा. आईच्या गावात सर्वात मोठी खेकडे आजची सर्वात मोठी खेकडे मित्रांनो. अरे भाई ये वरे 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 वरे. नांगा तोडणार नाही तर फोडून दे आख्याला आतमध्ये. वरे वरे येऊन तोड, वरे येऊन तोड. बाबा 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 ये बाबा बाबा बाबा. इथं नांगा बघा किती मोठा आहे. तुम्ही लवकर येत नाही त्यांना काय पडली नाही पाहिजे, पडली नाही पाहिजे. टाक 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 टाक. अरे बाप रे बाप बाप. चावली रे ती, चावली रे लय बेकार. कॅमेरा ऑन केलाय. ही पूर्ण वरती आली ती रस्त्यावर चालत. ही बघा ही बघा. बघू बघू बघू. आई शपथ. अरे काय मोठी मोठी आहे, काळी काळी चिंबोरी आहे. बाबा 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 बाबा. आणि आमचा भाई मोडतोय तिला. हे बघा नांगा तोडला तिचा. एकदम अशी चालता चालता आली ती, पायाजवळ आली एकदम. घेतली मग तिला काय आता, कारण आता कॅमेरा कंटिन्यू ऑन नाही करू शकत. खेकडे दिसल्यावर ऑन करते मी. एकदम खतरनाक धरले भाई, डायरेक्ट उडी मारले. अशी पकडले ना. ती बघा दिसली का पाण्यात आहे मित्रांनो, लय मोठी. आई शपथ. बाबा 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 बाबा. काय काय नांगडा बघ तिचा किती मोठा आहे भाई. मित्रांनो पिशवी भरत चालले आता. पिशवी भरत चालले. बघू शकता मी खेकडी वर यायला लागल्यात. बऱ्याच झाल्या आपल्याकडं. हे बघा हिचा नांगा बघा कसा सोडायचा, असा सोडायचा असतो. हे बघा कशी पळते, हे बघा कशी पळते. टाकली हिला आतमध्ये. वाहत्या पाण्यातून काढायचे मित्रांनो. खाली उतर खाली उतर. बॅटरी घे मोबाईलची. ए ठीक आहे मोबाईल नको. आई शपथ भाई काय खरं नाही रे. केच आहे आहे आहे. दिसते अन्नाला दिसते. आई शपथ डायरेक्ट वाढायला लागली म्हणजे काय खतरनाक मोठी आहे. नको आहे दिसते. केस तिला केस. सोडू नको सोडू. चावली वाटतं पाय हाताला. बॅटरी दे. वड रे जोरात वड. काय खेकडे का काय भाई. खेकड्याच्या पाकड्या राहिले त्याच्या हातात. खेकड सटकून गेली बोलतो. मग पाकड्या हातात बोलले खेकड कशी सटकल. तिला पाय तर संपले.
आई शपथ क्रिटिकल आहे बहुत यार, सिच्युएशन बहुत क्रिटिकल आहे दोस्तो. भेटला बोलतोय आता, भेटला त्याने पूर्ण सोडले आणि धरले आता, आणि याने बॅटरी दिले पाण्यात टाकून. आई शपथ इकडे बघा मित्रांनो, हे बघा हे बघा, हा बघा किती झाड आहे. तो गेला आतमध्ये, आतमध्ये गेला. आईच्या गावात पाय, आणि ह्यो इकडे खेकडा काढतोय आणि ह्यो इकडे पाण्यात तोडून टाकतो. शिंगडा तोड. मोडला का? मोडला बघो. आईच्या गावात ओ भाई साहब, हे पकड. कितना बड़ा शिंगडा निकला रे भाई ने. ओ भाई निकल गई भेंडी. अरे लय मोठी होती, तिथं एक शिंगडा तोडला मित्रांनो. अरे ही लय मोठी आहे. खेकडींचा मोसम आलाय मित्रांनो, खेकडी बाहेर येण्याचा मोसम आलाय. हे बघा नांगडा आला एक बाहेर. सगळ्या खेकडी काढतोय आम्ही, आम्हाला माहिती मित्रांनो. भाई अजूनपर्यंत ब्लॉग बघत असेल, तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेंडी शपथ सांगतो तुम्हाला, लय मेहनत घेतली या ब्लॉग बनवायला. भाई मौत के मुंह से आ गए भाई. आली 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 अरे आली. ओ भाई साहब गजब हो भाई, आप गजब हो लोंढे गजब हो. आमचा शूटर बघा कसा थरथरायला लागलाय, काय सांगू तुम्हाला आता त्याचं. भाई पिशवी भरत आले मित्रांनो. ये देखो गाइस, पिशवी भर चुकी है गाइस. देखो कहाँ पे घूमना पड़ रहा है. देखो हम लोग को खेकड़ी के लिए. मला भाई खेकडींचा विषय नाही काय, मला ब्लॉग टाकायचा आहे भाई. ब्लॉग टाकायचा आहे त्याच्यामुळे. पण भाई खेकड़ी पण खायच्यात, लय दिवस झाल्या खेकड़ी नव्हत्या खाल्ल्या. भाई अभी पावर लेने की जरूरत आ गई है भाई, बाकी कुछ नहीं, क्योंकि जितना भी पावर डाला तो वो सब उतर रहा है पावर, बताओ. लेकिन खेकड़ी ऐसा काढे है भाई, बहुत ठंडी लग गया. किती थंडी लागले रे भाऊ. आई शपथ भेटली इकडे, अजून एक भेटली. भाई पुरा गवत आहे. गावात हाणणार रे पाय. अरे बाबा काय मोठी आहे ती. ओ भाई साहब ये देखो भाई. ह्या टायमिंगच्या ज्या खेकडी आहेत ना, त्या पुऱ्या भरलेल्या आहेत, अशा पोकळ फिकळ नाही. आता दिवाळी चालू झाली मित्रांनो, दिवाळी संपल म्हणजे ह्या टायमिंगला जे खेकडी निघल्यात ना बाहेर, या इतक्या भरलेल्या खेकडी असतात ना भाई, याची भाजी काय लागल तुम्हाला काय सांगू मी आता उद्या. दाब कुठे ही बाईच्या खाली. अरे ही माझ्या हाताला भेटली का? हा भेटली ना, जाणार कशी ती. बाबा टाक भाई. दाखव किती भरला आपला. हे बघा मित्रांनो, हे बघा 1 2 पाण्यात लय वीज होणार. लय जीव घेतला पाहिलं ना, लय जीव घेतला त्या खेकडीने. ती 15 मिनिटं अडकवून ठेवला तिने आपल्याला. तुला काय असलं काही सोपं नाही भाऊ. तेच तर दोस्तों, आप ऐसा कुछ भी घर पे ट्राई करने की कोशिश ना करें, या फिर ऐसी वीडियो देख के किधर भी जंगल में मत जाना, क्योंकि ये इलाका इस बंदे को पूरा पता है इधर का, इसलिए हम गए थे. लेकिन वो जो जंगल का भाग दिखा है उधर हम घूम रहे थे, तो भाई उधर लग गए थे हमारे भी. लेकिन कैसे वैसे निकल के फिर से हमारे इलाके में आ गए. यहाँ पे पूरा पानी है, और इधर देखो शेत भी थे, बात बीत लगाया है. फिर भी अभी हम इधर से ऊपर घर की तरफ जा रहे हैं. अभी ये वीडियो सिर्फ और सिर्फ एक एडवेंचरस भाग समझ के ले लो भाई, क्योंकि खेकड़ी तो बहुत सारे पकड़े हम लोगों ने. 1 2 3 से शुरुआत की थी, लेकिन बहुत सारे खेकड़ियों हमने अभी पकड़े. मिल गए. और भाई साहब देखो, ऐसा देखना पड़ता है, ऐसा आई होना चाहिए आपका, आई कांटेक्ट खेकड़ी के साथ. कैसी भी रहो, बारीक बिरीक कैसी भी रहो, लेकिन गजब की है भाई, गजब की है. देखो, और इधर देखो, ये आंग पे जो लगा है मेरे पाय पैर पे, वो पूरा भात का ऊपर का लगा है. आणि पुरे ना आता लाल झाले माझे भाई. दिसतंय का तुम्हाला लाल झाले बघा. गेम वर हे बघा लाल. आपली भाताच्या शेतात भेटली मित्रांनो. ही बघा कशी आहे. आता मी तुम्हाला जास्त खेकडीने दाखवत मित्रांनो. आता आम्ही काय अशा चालता बोलता पकडतच जाणार आहे. आता डायरेक्ट तुम्हाला सकाळी दाखवतो किती पकडले आणि किती नाही. चला. आतापर्यंतची सर्वात मोठी आम्हाला भेटलेली खेकडे ही अशी उपडी कर खाली वरून दाखवायची. अशी आईच्या गावात पाय. तिचा नांगा बघा किती मोठा आहे. आई शपथ. अरे भाई साहब एक नंबर. प्रवीण दादा एक नंबर काम केलंय तू भाई. सोडले बघा खेकडी ऑटोमॅटिक सोडते. बऱ्यापैकी खेकडी जमावल्यात, आम्ही पकडल्यात. कारण तुम्हाला काय सांगू, आता मौसमच असा होता, या वातावरणात एवढ्या खेकडी नाही भेटत. तरी ज्या काढल्या त्या एकदम सोन्यासारख्या खेकड्या आहेत. कारण त्या अशा भरलेल्या आहेत ना, एकदम भरलेल्या. कारण भर पावसात नाही का खेकडी असतात, त्या नवीन असतात, त्या एवढ्या भरलेल्या नसतात. आता यांनी कसं एकदम खाऊन पिऊन एकदम अशा एकदम आतून पोकळ नसणार. पोकळ म्हणजे एकदम भरीव असणार, इतका प्रोटीन त्याच्यात काय सांगू तुम्हाला.
आता मी तुम्हाला उद्या सकाळी खेकडी दाखवतो आम्ही किती पकडल्यात, कशा पकडल्यात त्या. मला काय सांगू, इकडे बघा 2 पिशव्या आहेत, दोघींपैकी 1 फुल भरले, एकीमध्ये 3-4 आहेत एक्स्ट्रा. ब्लॉग अजून संपला नाही, आपण घरी जाऊन भाजी बिजी बनवणार आहे, तुम्हाला रस्सा बिस्सा एकदम चाकून दाखवणार आहे, तेव्हा ब्लॉग संपवणार आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी रात्री जाणार होतो घरी आपण, पण गेलो नाही, भरपूर वेळ झाला, 2:30 वाजलेले. आणि हे जे डोंगर आहे समोर, त्या डोंगराच्या त्या बाजूला खेकडी पकडायला गेलो आपण. त्या डोंगराच्या त्या बाजूला अजून एक डोंगर, त्या डोंगरात अडकलेलो, रात्री फसलो होतो पूर्ण. आणि इथून मधून खेकडीचा जो ओळ आहे असं शेतातून जातात, तिथे आपण खेकडी पकडल्या रात्री. आणि या शेळ्या बघा इकडे, मामाच्या पूर्ण शेळ्या आहेत. आणि त्यांचं नवीन घर आहे, हे घर त्यांचं नवीन आता बांधायला घेतलं आहे, त्याच्यामुळे सध्या इकडे थोडासा नॉर्मल बनवलं, त्याच्यात राहता येत ते. आता हे घर इकडे बनेल त्यांचं, तर ठीक आहे चालेल. आता आपण खाली आपल्या मळ्यात जाऊन, खेकडीची आपली एक गाडी गेली पुढे निघून, खेकडी घेऊन गेलेत, बऱ्यापैकी खेकडी काढल्या आपण. तर ठीक आहे चालेल. इकडे बघा त्यांचं भातबीत आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा भातबीत बघा किती उंच आलाय, लय उंच भात झालाय इकडं. आणि आता सनराईज झालाय तिकडनं. ठीक आहे चालेल, तुम्हाला आता तिकडे घरी गेल्या मी दाखवतो. खेकडे विकडे आपण मस्त आता करायच्या, खायच्या प्यायच्या. तिकडे भेटतो. अजून आंघोळ नाही काय नाही, इकडं नाही करत आता, आंघोळ डायरेक्ट खाली जाऊन आंघोळ वगैरे करू. हे आपली आत्ती आहे, हे मांजरीची पिल्लं बघा मस्त छोटी छोटी, आताच जन्मलेत ती, अजून डोळ्याने उघडले, नीट हालत नाही, एकमेकाला चिटकून बसलेले आहेत. कसं दाखवा बरं असं. हे बघा, नाही राहू दे तशाच राहू द्या, त्या वरडायला लागल्या. इकडे बोका ओरडतोय मागं, हे आपले मामा आहेत. आणि आत्ते तर दाखव इकडं, आत्ते इकडं बघ. हॅलो. हां, सध्या इकडे तात्पुरतं घर बांधलंय आणि ते तिकडे दाखवलं, ते त्याच्यात मोठा घर बांधलंय. आणि दिस इज द मेन हंटर. येस्टरडेज नाईट फुल हंटिंग करून टाकलेली आहे. खतरनाक खतरनाक खेकडींचा गेम वाजवलाय बाबा. मामांनी आपल्याला कंस खोलून दिलेत, मस्त मका भाजलेले बघा किती भारी आहेत. प्रवीण दादाची आपल्या इकडे मस्त लावले चरायला, ती बघते, जाऊ नको म्हणते ती, पण आता आलो का थोड्या वेळात त्याला पाठवून देतो परत. आणि इकडं सगळं त्यांचं मळ आहे. अरे बापरे, समोरच्या डोंगरावर ढगा बघ कसे उतरलेत. हे बघा मित्रांनो, क्लाउड्स खाली पूर्ण वर आलेत बघा उजेडातून. आता निघलोय आम्ही या रस्त्याने, इकडनं आम्ही आलो होतो. रात्रीचा हा रस्ता तुम्हाला दाखवायला जमला नाही, जमला म्हणजे अंधारात आलो. इकडे एकदम डोंगरांमध्ये गेलतो भाई, विषय खोल झालता. इकडे बघा असे पार आता एकदम काटकसरीच्या रस्त्याने निघलोय आम्ही. आता डायरेक्ट घरात जाऊन तुम्हाला भेटतो आता तिकडे खाली. तर मित्रांनो, आपल्या खेकडी याच्यात बांधून ठेवल्या, हे बघा खतरनाक. आता फायनली आपण घरात आलोय आपल्या. आणि चला आता खेकडी बिकडींचा गेम करून टाकायची आपल्याला. तर भरपूर अशा खेकडी आहेत आपल्या. तुम्हाला गोनपड भरली नाही बोलता बोलता, देखो अभि गाठ सुटते का नाही आजच्या दिवसात. हे बघा, पळाली पळाली पळाली. अरे बाप रे बाप रे बाप. देखो गाईज ऐसे हे दीपक तिकडे मागे गेली आपली. मित्रांनो, खेकडी बघा कशा उडतायत नुसत्या, इकडून तिकडं तिकडून इकडं. इकडं लपली मागं, पारतीच्या मागं. ये भाऊ ये, चल इकडं. ही सर्वात मोठी आहे, ही सर्वात मोठी आहे, खतरनाक. ही सरळ करू का? ए भाऊ सरळ हो, तू सरळ हो. ती बघा ती कुठं गेली, कोपऱ्यात कोपऱ्यात गेली बघा ती. हे तिला कुठे शिंगडे धर ना अशी पटकन, ये गेली आतमध्ये. म्हणजे या काहीच नाही आहे, याच्यापेक्षा खतरनाक भरपूर आणतो गोनपाट भर. पण आता सीझन गेलाय ना आपला, सीझन मध्ये भरपूर भेटतात. सीझन गेलेला असला तरी पण आम्ही डोंगर पोकरून खेकडी काढल्यात, खेकडी साफ करायला घेतल्यात आपल्या इकडं. आता मस्त याची भाजी बनवू आपण, रस्सा बिस्सा एकदम कडक मध्ये. शिंगडे बघा हे किती मोठे आहेत. आत्ताच मी आंघोळ करून आलो मित्रांनो, आणि खेकडे आपल्या झालेल्या आहेत. हे बघा साफसूफ करून झालेलं आहे काम, अशी खोलली तिला. हे देखो ऐसा रहते अंदर का माल. हे बारक्या बघा आपला बंटी भाई इकडे खेकडी सोलायला बसला. अंडे आहेत अजून, अजून अंडे हे आताच हे बघा अंडे पिवळे पिवळे आतमध्ये अंडे. हे बघा किती अंडे आहेत, हे पिवळे पिवळे ना एकदम, हे अंडे आहेत ते. त्यामुळे अजून झूम करून दाखवतो. एवढंच होते. हे बघा आपले भाऊबीज वगैरे सेलिब्रेट करून झाले. आणि इकडं काय सांगू तुम्हाला, आता इकडं बघा आपले बनवून मोकळे झालेलो आहे.
आणि वाढायला घेतले आता सगळीकडे बसलेले आहेत. सगळ्यांच्या खेकड्यांचं कालवण आहे आज. हे बघा रात्री पकडलेले एकदम मोठे मोठे नांगडे शिगडे बिगडे त्याच्यात. तिकडे खायला बसलोय आम्ही आता. आपल्या बाजरीच्या भाकरी आहेत आणि सगळे बसले तिकडे. नाना दादा आपला दादू आहे. अण्णावर झूम मारला बा. अण्णा इकडं बघा. आपल्या अण्णा आहेत मागच्या ब्लॉगमध्ये बघितले पप्पा. आणि आभी पहिल्यांदा आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आभी पहिल्यांदा आलाय आपल्या ब्लॉगमध्ये. आणि हा एक पहिल्यांदा आलाय आपल्या ब्लॉगमध्ये. अण्णा छोटा अण्णा मोठा अण्णा. तिथं वाढायला आली फक्त खायला नाही आली. तर मित्रांनो आपला आजचा खेकडींचा ब्लॉग इथपर्यंत एंड होता. जेवण वगैरे झालं मस्त. खूप भारी जेवलो. आणि आता तिकडं भांडे घासायला घेतलेत मम्मीने. आळावर बसली ती तिकडं भांडे घासते. तर कसा वाटला ब्लॉग आजचा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून टाका चॅनलला. आणि एकदम खतरनाक आपला ब्लॉग होता आजचा. तर ठीक आहे चालेल. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.